कोण आहेस का तू? मला म्हणतात हो म्हणतात ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त मराठी सॉन्गवरती होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. काय आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ सॉन्ग कोणता आहे तुम्हाला माहितीच असणार आहे. तर गाण्याचं सॉन्ग आहे पुण्याची महिन्यात, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता. तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलवर नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली आपली इंस्टाची आय डी दिलेली आहे, सिम्पली तुम्ही इंस्टाच्या आय डीला मेसेज करू शकता. तुमचे जो प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे ते मी तुम्हाला सांगणार बिंदासली, तुमच्या छोट्या किंवा मोठ्या भावासारखं काही विषय नाही. तर आपल्या इंस्टा आय डीला फॉलोसुद्धा नक्की करा, आणि काही सुद्धा प्रॉब्लेम आली तर बिंदासली मेसेज करा, काही विषय नाही. तुम्हाला आपला जो रिप्लाय आहे ते भेटून जाणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. आणि गाईज कोणाला पाईड एडिटिंग करायची असेल तर बिंदासली आपला खाली ईमेल आहे, ईमेलला मेसेज करू शकता. खाली जे ईमेल आहे बघा पेड एडिटिंग म्हणून, बिंदासली मेसेज करा, आपण सुद्धा करतो, काही विषय नाही. आणि गाईज आजचे व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले, व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मला म्हणतात हो ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत. तर एक बिटमार्क प्रीसेट आहे, दुसरी शेकीबेक प्रीसेट आहे. तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर प्रीसेट इम्पोर्टची लिंक खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. जर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन व्हिडिओ आहेत, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन. अगोदर गाईज 1 नंबरचा व्हिडिओ बघा. जर 1 नंबरचा व्हिडिओ बघून तुमचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर खाली 2 नंबरची व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ बघा. तर 2 नंबरची व्हिडिओ तर आपला आहे तर एडिटिंगचा, पण एडिटिंगच्या अगोदर मी तुम्हाला जे आपले जे इम्पोर्टचा जे प्रॉब्लेम आहे सोल्युशन सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ तो संपूर्ण वॉच करा. तुम्हाला जो आपला व्हिडिओ आहे 2 नंबरचा, त्यामध्ये 100% सोल्युशन सांगितलेलं आहे, आणि त्याने तुमची जी प्रीसेट आहे ती 100% इम्पोर्ट होणार आहे. तर चला मित्रांनो, आपण आजची व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. आता आपण प्रीसेटमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला काही अशा प्रकारचे सॉन्ग आणि बाकी काय बीट बघायला मिळणार आहे. तर आपल्याला यामध्ये पहिल्यांदा तर फोटोज ॲड करायचे आहेत. आता सिम्पली काय करायचं, फोटो तुम्हाला कसं ॲड करायचं तुम्हाला सांगतो. पहिला फोटो, तर आपला जो पहिला फोटो आहे तर 0 सेकंदापासून ॲड करायचा आहे. तर यामधले जे 2 बीट आहेत ते सोडायचे. डायरेक्ट आपला जो 3 नंबरचा 4 नंबरचा बीट आहे 4.10 सेकंदापासून इथपर्यंत आपल्याला पहिला फोटो ॲड करायचा आहे, आणि बाकी आपले जितकी काय बीट आहे ते बीटवाईज फोटोज ॲड करायचे आहेत. तर मी अगोदर तुम्हाला सांगतो फोटो कसे ॲड करायचे. तर सिम्पली 0 सेकंदापासून यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जायचं आहे. तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल तर सिम्पली फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि तुम्ही फोटोज ॲड करून घ्या. तर मी काय मग आपले फोटो आहे ते फोटोज ॲड करून घेतो. तर गाईज मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेला आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचं, आपला जो पहिला फोटो आहे तो अशा प्रकारे एक लॉंग ॲड करून घ्यायचा आहे 4.10 सेकंदापर्यंत. जे 2 बीट आहेत ते आपले लिरिकचे बीट आहेत, त्यामुळे अशा प्रकारे मी सोडलेले आहेत. आणि आपला जो मीचे फोटो आहेत आपले डायरेक्ट ॲड केलेले आहेत. आता एकदम बरोबर रेशोमध्ये आपले फोटो बसला कसा ते मी तुम्हाला सांगतो. आपला जो आपण फोटो ॲड करतो तेव्हा फोटो या रेशोमध्ये ॲड होतो. आता एकदम आपला फोटो बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी काय करायचं आहे, वरी आडव्या 3 डॉट असल्यावरती क्लिक करायचं. इथे एक ऑप्शन आहे बघा, फिल टू कंपोजिशन एरियाचं, सिम्पली ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपला जो फोटो आहे ते एकदम बरोबर रेशोमध्ये बसून जाणार आहे. तर याच प्रकारे तुम्ही सर्व फोटो ॲड करून घ्या. तर मी एक जर फोटो दाखवत बसलो असतो तर आपला खूप टाईम गेला असता, त्यामुळे मी अशा प्रकारे डायरेक्ट फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर काय आता आपल्या सर्वात पर्यंत काय करायचं आहे, 2 नंबरचे बीटपाशी यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करायचं. इथं एक टेक्स्ट ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आता जो आपला लिरिक आहे ते लिरिक पहिल्यांदा ऐकून घ्यायचा, नंतर ॲड करायचा आहे.
अगोदर पहिला लिरिक आहे. आता जो आपला पहिला लिरिक्स आहे तो लिरिक्स आहे कोण आहेस ग तू. सिम्पली आपल्याला तो लिरिक्स लिहून घ्यायचा, तर मी तो लिरिक्स लिहून घेतो. तर अशा प्रकारे लिरिक्स लिहिल्याच्यानंतर खाली समोर थोडे 2 डॉट द्यायचे. तर याचा कलर आहे तो आपल्याला कलर चेंज करायचा. वर एक कलरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि तो आपला जो कलर आहे तो व्हाईट कलर ठेवायचा आहे. आणि फॉन्ट काय करायचा आहे, तो फॉन्ट मी तुम्हाला दिला असेल तर तो फॉन्ट ॲड करायचा आहे अशा प्रकारचा. तर सिम्पली फॉन्ट ॲड कसा करायचा, व्ह्यू ऑल फॉन्टमध्ये जायचं आहे. व्ह्यू ऑल फॉन्टमध्ये आल्याच्यानंतर वरी आडव्या 3 डॉट असले यावरती क्लिक करायचं आहे. इम्पोर्ट फॉन्टचा ऑप्शन आहे बघा एकदम लास्टला, तर सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो फॉन्ट आहे ते डाउनलोड फाईलमध्ये येणार आहे. तर खाली अशा प्रकारे थोडं स्लाईड करायचं आहे. सिम्पली एखाद्या तुम्ही समजून घ्या तुमचा फॉन्ट अशा प्रकारचा आहे. सिम्पली यावरती क्लिक करायचं. जो आपला फॉन्ट आहे अशा प्रकारे इम्पोर्ट झाल्याच्यानंतर काय करायचं, सिम्पली तो ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर या आपला जो टेक्स्ट आहे याला हा फॉन्ट देऊन द्यायचा आहे. आता सिम्पली काय करायचं, थोडं बॅकला यायचं आहे. मागे बॅकला आल्याच्यानंतर काय करायचं, समोरच्या बीटमध्ये यायचं आहे. आपला जो लिरिक्सचा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो सिम्पली कट करायचा आहे. तो एक्स्ट्राचा पार्ट कट केल्याच्यानंतर काय करायचं, आपला जो लिरिक्स आहे तो काय करायचं, सिम्पली थोडा अशा प्रकारे वाढून घ्यायचा आहे, रिसाईज करून घ्यायचा आहे. वाढून घेतल्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याला अशा प्रकारे वरती सेट करायचं आहे. आणि वरती सेट केल्याच्यानंतर काय करायचं, हा जो आपला 1 नंबरचा लिरिक आहे ते सिम्पली हाच लिरिक आपल्याला कॉपी करायचा आहे. समोरच्या बीटपाशी येऊन हाच लिरिक पेस्ट करायचा आहे. त्याच्या समोरच्या बीटपाशी यायचं आहे. याची जी लेंथ आहे ते समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. आता समोरचा जो आपला 2 नंबरचा लिरिक आहे तो एडिट करायचा आहे. आणि जो कोणता लिरिक आहे तो लिहून घ्यायचा आहे. आता सिम्पली 2 नंबरच्या लिरिक्सवरती क्लिक करायचं आहे. इथं एडिट टेक्स्टवरती जायचं आहे आणि या आपला जो टेक्स्ट आहे तो लिहून घ्यायचा आहे. मला म्हणते तो आणि सिम्पली आपल्याला बॅकला यायचं आहे. आता काय करायचं, याला लिरिक्सला आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. खाली इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. आणि ॲड इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर इथं वरी थोडं स्लाईड केलं तरी इथं आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे फेड इन आउटचा. सिम्पली हा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे. आणि काय करायचं आहे, जितकं आहे तितकंच ठेवा माझं म्हणणं तर, नंतर इनला 40 सेकंड ठेवून घ्या. तर अशा प्रकारे आणि आउट 50 सेकंद ठेवा. परत समोरच्या लिरिकवरती यायचं आहे, यावरती क्लिक करायचं आहे. परत इफेक्टवरती जायचं आहे आणि ॲड इफेक्टवरती जायचं आहे. हाच इफेक्ट ॲड करायचा आहे आणि आपला जो इन आहे तो इनला 40 सेकंड ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तर आपण आपले जो लिरिक्स आहेत ते तर ॲड करून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं, आपल्याला या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर आता फोटोला इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचं, बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आणि इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये सुद्धा 3च इफेक्ट आहेत गाईज. आता हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे, सिम्पली हा 2 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. तर या फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली इफेक्टवरती जायचं आहे आणि इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं, इथं आडव्या 3 डॉट असल्यावरती क्लिक करायचं आहे. याचं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर बॅकला यायचं आहे आपल्या व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, थोडं समोर यायचं आहे. आता समोर म्हणजे 4.10 सेकंदापाशी इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर इथे एक या 4 फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर छोटे फोटो आहेत बघा, तर 3च फोटोला इफेक्ट ॲड करून घ्या. 1 2 हा इथे 1 3, तर या 3 फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली काय करा, ह्या 3च फोटोला इफेक्ट ॲड करून घ्या. याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. थोडं व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, केअरफुली ऐका. तर काय करायचं, याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता मधला फोटो सोडायचा काय आपल्याला, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व फोटो ॲड करून घेऊयात. एक फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे गाईज. अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोज इफेक्ट ॲड करून घ्या. तर मी अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट ॲड केलेला आहे. तर आता परत बॅकला यायचा इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे, तर हा सिम्पली 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर आता जितके काय राहिलेले आपले फोटोज आहेत, आताचे जे राहिलेले फोटो आहेत, सगळ्या राहिलेल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपण या फोटोला इफेक्ट ॲड करून देऊयात. तर सर्व काही फोटो आहेत त्या सर्वच फोटोला हा इफेक्ट ॲड करून देऊयात गाईज. जास्त काही फोटो पण नाहीत, इफेक्ट पण नाहीत, आपण जास्त इफेक्टचा वापर सुद्धा केलेला नाही. पण व्हिडिओ कसा 1 नंबर झालेला आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी 1 लाईक नक्की करायची आहे. आता आपण सर्व फोटोला इफेक्ट ॲड केलेला आहे. हा जो 1 नंबरचा ब्लरचा आपला इफेक्ट आहे तो राहिलेला आहे.
तर आता परत बॅकला यायचा इफेक्टच्या लेअरवरती आणि 1 नंबरचाच इफेक्ट आहे बघा गाईज. सिम्पली हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि हा जो 1 नंबरचा फोटो आहे या 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आपल्याला खाली थोडं स्लाईड करायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे आणि ॲड इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे यायचं आहे आपल्याला कलर अँड लाईटवरती. इथं आल्याच्यानंतर थोडं खाली स्लाईड करायचं इफेक्टला. तर इथे एक आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे सॅच्युरेशन आणि व्हायब्रन्स नावाचा. तर सिम्पली हा इफेक्ट ॲड करायचा आपल्याला. इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, हा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट ओपन करायचा आहे आणि याची सॅच्युरेशन आहे ते आपल्याला काय करायचं -100 करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर बघा आपला जो लिरिक्स आहे तो अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळणार आहे. थोडं समोर यायचं आपल्या 4.10 सेकंदापाशी एक प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टेंगल ॲड करायचं आहे. बरोबर आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. इथे एक ऑप्शन आहे बघा फिल टू कंपोजिशन एरिया, यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली कलर आणि फिलचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे, 3 नंबरला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर खाली 2 नंबरचं ऑप्शन आहे सर्कल ग्रेडियंट, यावरती क्लिक करायचं आहे. आपला जो ब्लॅक कलर आहे सर्कलचा ते सिम्पली याला इथं सेंटरला ठेवायचं आहे. अशा प्रकारे थोडं व्हाईटला अशा प्रकारे सेंटरला ठेवून खाली ओढून घ्यायचं आहे. खाली जो आपला व्हाईट कलर आपल्याला बघायला मिळणार आहे तर या व्हाईट कलरवरती क्लिक करायचं. याचा जो कलर आहे तो ब्लॅक ठेवायचा आहे आणि साईडला जो ब्लॅक कलर होता ऑलरेडी यावरती क्लिक करायचं आहे. खाली 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपली सर्कल शॅडो बनून रेडी होणार आहे. तर तुम्ही सर्कल शॅडो थोडीफार आपल्या फोटोमध्ये ॲडजस्ट करून घेऊ शकता. तर एकदम लास्ट बीटपाशी यायचे, आपली सर्कल शॅडोची लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. परत घ्यायचं आपल्याला 4 सेकंदापाशी जायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, परत एक रेक्टेंगल ॲड करायचं आहे. रेक्टेंगल ॲड केल्याच्यानंतर परत वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कलर आणि फिलवरती यायचं आहे. साईडला नो कलर साईडला इथं खाली जो ब्लॅक कलर आहे यावरती क्लिक करायचं आणि याला ब्लॅक कलर ॲड करून घ्यायचा. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोजिटवरती तिथे लाईट टर्मचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे, इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्टवरती आल्याच्यानंतर ॲड इफेक्टवरती जायचं आहे. तर वेळेस आपल्याला एक इफेक्ट सर्च मारायचं आहे. सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, सिम्पल नाव सर्च मारायचं आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट येईल सिम्पल स्टाफ एड नावाचा. तर यावरती क्लिक करून हा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे, आपलं जे रेक्टेंगल आहे एकदम लास्टला यायचं आहे. रेक्टेंगलची लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. आपल्याला जो आपला रेक्टेंगल स्टार्टिंग पॉईंट आहे यावरती यायचं आहे. आता काय करायचं, इफेक्टवरती जायचं आहे, आपला जो इफेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आता पोझिशनवरतीच थांबायचं आहे, इथे प्लसची की द्यायची आहे. एकदम लास्टला यायचं आहे, आपल्याला रेक्टेंगल याच्या लास्टला येऊन इथे एक की द्यायची आहे आणि याची जी एक्स अँगल पोझिशन आहे तो आपल्याला वाढून घ्यायची आहे. एक काय करा 120% ठेवून घ्या अशा प्रकारे आणि थोडं खाली यायचं काय जातं आपल्याला आणि रेक्टेंगलच्या समोर सुद्धा यायचं. थोडं नॉर्मलमध्ये समोर यायचं आहे. इथं कलरवरती क्लिक करायचं आहे, इथं एक की द्यायची आहे. सिम्पली की दिल्याच्या नंतर खाली इथं कलरवरती क्लिक करायचं. कलर व्हाईट असेल, व्हाईट कलरवरती क्लिक करायचं. याचा इथं कलर रेड करायचा म्हणजे कलर चेंज करायचा आहे. थोडा समोर यायचं आहे, इथं एक की द्यायची आहे, परत याचा कलर चेंज करायचा आहे. तर काहीच म्हणजे आपला युनिक इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. परत थोडं समोर यायचं आहे, आणखीन एक की द्यायची आहे, परत कलर चेंज करायचा आहे. तर काहीच बघा 1 नंबर आपला जो इफेक्ट आहे आपल्याला बघायला मिळणार आहे. परत इथं एक की द्यायची आहे आपल्याला, परत याचा जो कलर आहे तो चेंज करायचा आहे. थोडं समोर यायचं आहे, परत एक की द्यायची आहे, परत आपला जो कलर आहे तो आपल्याला कलर चेंज करायचा आहे. एकदम सिम्पल आणि सोपं आहे मित्रांनो, त्यामुळे थोडं लक्षपूर्वक बघा समजून जाईल. इथं एक की द्यायची आहे, परत याचा जो कलर आहे चेंज करायचा आहे. थोडं लास्टला यायचं आहे, इथं एक की देऊन याचा सुद्धा कलर चेंज करायचा आहे. तर काही सुद्धा अवघड नाही, एकदम सोपे, एकदम आपल्या मराठी भाषा सांगितलेलं आहे, काही इंग्लिशमध्ये वगैरे सांगितलेलं नाही. त्यामुळे एकदम थोडं सिम्पली व्हिडिओ दमाना बघायचा, संपूर्ण वॉच करायचा. संपूर्ण व्हिडिओ आपली डिटेल माहिती असते, त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग शिका. नंबर 1 नंबरमध्ये आपलं मराठी मला सपोर्ट करा, तुम्ही सुद्धा एडिटिंग शिका, काय हरकत नाही. तर अशा प्रकारे आपला इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा एकदम 1 नंबर आपला इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इफेक्ट कसला भारी चेंज होतो बघा. तर आता गाईज आपला ऑलमोस्ट तर व्हिडिओ रेडी झालेलाच आहे. तर आपल्याला काय करायचं, आपला जो व्हिडिओ आहे यामध्ये बॉर्डर ॲड करायची आहे. त्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, परत एक रेक्टेंगल ॲड करायचं आहे. परत वरी आडव्या वरी आडव्या 3 डॉट असेल यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे ऑप्शन आहे बघा आपल्याला खालून 3 नंबरला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे.
यावरती क्लिक करायच्यानंतर काय करायचं, खाली बॉर्डर शॅडोवरती यायचं आहे. त्याचा जो स्टोक आहे तो स्टोक सिम्पली इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर ब्लॅक असेल ऑलरेडी सिलेक्टेड, यावरती क्लिक करायचं आहे. कलर व्हाईट ठेवायचा. स्टोकची लेंथ आपल्याला काय करायची आहे, एक 12% ठेवून घ्या, 12.5% ठेवा. एकदम लास्ट बीट पाशी यायचं आहे. आपले जे रेक्टँगल आहे याची लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढवायची आहे. आता जो आपली बॉर्डर आहे ती आपल्याला अशा प्रकारे दिसणार नाही, तर सिम्पली काय करायचं, खाली कलर आणि फिलवरती यायचं आहे. याचा जो कलर आहे तो सिम्पली नो कलर सिलेक्ट करायचा आहे. तर गाईज आपली बॉर्डर आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. तर एक नंबर एक झकास बॉर्डर झालेली आहे बघा. तर अशा प्रकारे एकदम व्हिडिओ आपला सिम्पल होता पण एकदम जबरदस्त होता. तर आता आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. तर आता व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह कसा करायचा, तर सिम्पली काय करायचं आहे, वरी सेटिंग साईडला शेअरचं ऑप्शन आहे बघा, अशा प्रकारे यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपली जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती व्हिडिओची क्वालिटी आहे तितकीच ठेवा, 1080 पिक्सल. त्याला काही छेडछाडी करू नका. तर मोबाईल चांगला असेल तर त्याचा काही विषय नाही मोबाईलचा, पण तुमची क्वालिटी आपली कमी जास्त ठेवली, म्हणजे जास्त ठेवली 2K 4K, तर आपले जो व्हिडिओ आहे दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये रन करणार नाही. त्यामुळे सिम्पली क्वालिटी 1080 पिक्सल ठेवा, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चालणार आहे. आणि सिम्पली खाली एक्सप्लोरवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. जास्तीत जास्त आपण इंस्टाग्रामचं ट्रेंड उचलत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्हाला जास्तीत जास्त एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलवरची व्हिडिओ नक्की बघत राहा. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर सगळे मागची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.